कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विनय काका काय झालं? तू फोन केला होतास? अरे होय ना, बघ ना रुपालीनं स्वतःला कोंडून घेतलेलं, आता बाहेर आली तर अमोल तिला परत आत घेऊन गेला। काय चाललंय तेच कळना झाले बघ मला। रुपाली 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 अरे अर्जा, बरं झालं तुम्ही लवकर आलात। कदम झालंय काय? तुम्ही सगळे घाबरलाय का एवढे? बाप्पू अरे अर्जुन, रुपाली सकाळी काहीतरी काम आहे म्हणून बाहेर गेल्या होत्या। नंतर आल्यानंतर त्यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतलं। नंतर अमोल आला। अमोल म्हणला मला त्यांच्याशी बोलायचं म्हणून तो पण त्यांच्याबरोबर आत गेलाय। दारच उघडायला तयार नाहीयेत। काय? नाही मग तुम्ही कोणी सांगितलं नाही का दार उघडायला? अगं आम्ही सगळं करून बसलो। तेव्हा काय करायचंय रुपालीचं मला तर काहीच कळत नाहीये। का अशी वागते ही? दाजी, मी तुम्हाला आधीच म्हणलेलं रुपाली ताई गप्प बसणार नाहीत। हो, सगळं खरं आहे, पण मला हे कळत नाहीये की छोटे सरकारांना रुपाली त्यांची काय बोलायचंय नक्की। रुपालीताईंनीच अमोलला काहीतरी सांगितलं असेल, म्हणूनच अमोल त्यांना आतमध्ये घेऊन गेलाय। अर्जुन, मला भीती वाटते रे। अरे त्यांनी स्वप्नील सरांना आधी काहीतरी सांगायला पाहिजे होतं ना। हो ना, मलाही याच आश्चर्य वाटतंय। मी बघतो बोलून एकदा। रुपाली दादा थांब। याच्या आधी वहिनींच्या चुकांचा परिणाम तुला भोगायला लागलाय, तो बास आहे। आज तू या सगळ्यापासून लांब राहा। अर्जुन, अरे दादा हो, मला आज या सगळ्या गोष्टींचा निकालच लावायचा। मला रुपाली वहिनींना विचारायचं की नक्की त्यांना पाहिजे काय। अर्जुन तू जरा शांततेने घे। बाप्पू मी शांतच राहतोय, पण मी तोपर्यंत शांत राहील जोपर्यंत वहिनींच्या वागण्यात मला काही चूक दिसत नाही। चूक दिसली की वहिनी या घराच्या बाहेर असतील। हा माझा शेवटचा निर्णय, मला कुणीच अडवायचा नाही। मोतीमा, खरंच माझ्याजवळ 2च महिने आहेत का? अरे असं काही नाहीये बाळा, खरंच असं काही नाही। मोतीमा, खोटं बोलू नको ता, खरं सांग। अमोल, डॉक्टरांनी असंच सांगितले, पण मी आहे ना। हं? काही होऊ देणार नाही मी तुला। हं? आणि देवबाप पण आहे ना आपल्यासोबत, आहे देवबाप पण। पण असं का मा? अमोल, अरे तुला मेंदूचा आजार झालाय, त्यामुळे मी 2 महिन्यांनी जाऊ घरी। असं काही होणार नाही। हं? आम्ही असं काही होऊ देणार नाही बाळा तुला। आम्ही? तू सांगितलं का सगळ्यांना मोतीमा? नाही बाळा, अजून मी घरात कुणाला सांगितलं नाहीये, पण आपल्याला हे सगळ्यांना सांगावं लागणार आहे। नाही मोतीमा, अगं आधीच मा आणि बाबा सारखे बांधतात। आता त्यांना जर माझ्याबद्दल कळलं, ते कोणामुळे झालं म्हणून ते बांधतील। अरे अमोल बाळा, आपल्याला घरात त्यांना सांगायलाच पाहिजे। नाही मोतीबा, त्याने त्यांच्यात भांडणं होतील आणि मग शेवटच्या काही दिवसात त्यांना आनंदी बघायचे। अमोल, परत जर असं बोललास ना तर बघच, तुला काही होणार नाहीये बाळा। अगं मोतीमा, पण डॉक्टर तर असं बोललेत ना। ते काही असू देत, तू यातून पूर्ण बरा होशील, विश्वास आहे मला। हो पण मोतीमा, मला हे सगळं मा आणि बाबाला कळायला नकोय। अरे पण प्लीज मोतीमा, प्लीज।
ठीक आहे अमोल, माझ्याकडे एक पर्याय आहे. काय मोतीमा? त्यामुळे तुझी ट्रीटमेंट पण चालू राहील आणि घरात कोणाला काही कळणार पण नाही. ठीक आहे मोतीमा, लवकर सांगतो. मग मी असं केलं तर चालेल का? पण मला तर कळतं लगेच. कळलं बाळा? ओके मोतीमा, आपण असंच करू. ठीक आहे, मग जायचं आता बाहेर? चला. रुपाली, बघ, कशी दिसतेस तू? काय अवस्था करून घेतलीस? आणि अमोलला घेऊन कोंडून का घेतलं होतंस? अमोल, काय झालं? वहिनी तुमचं चाललंय काय हो? नेमकं तुम्हाला पाहिजे काय सांगता का मला? मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. रुपाली ताई, तुम्हाला जे काही बोलायचं ना ते पटकन बोला. अपर्णा, पहिल्यापासून माझी इच्छा होती की मला स्वतःचं मूल असावं आणि म्हणून मी मूल होण्यासाठी काही ट्रीटमेंट आहे का हे विचारण्यासाठी दवाखान्यात गेले होते. काय? अगं पण माझ्या परस्पर हे का करतेस तू आता? अहो, जे केलं त्याचा तसाही काही फायदा होणार नाहीये. आता मला कळून चुकले की मी आई कधीच नाही होऊ शकणार. हो, आणि त्यामुळे मोतीमा आज खूप रडली आहे. त्या खूप त्रास झालाय बाबा. अमोल, पण तू रुपालीताईंना आत का घेऊन गेलेला? अरे मामा, मी तिचा पण मुलगाच आहे ना. त्या बाळ नाहीये म्हणून आता मी ठरवलंय, आता मी मोठ्या मा बरोबरच जाणार. अरे काही काय बोलतोयस तू बाळा? त्यांच्याबरोबर राहणार म्हणजे? एक मिनिट. अमोल, तुला नेमकं काय म्हणायचंय बाळा? हा? मा, बाबा, अरे मोतीमा किती नाराज आहे आणि ती आपल्या फॅमिली मधली आहे ना. तिला मी नेहमी आनंदी ठेवेल आता. अरे अमोल, पण आपण सगळेच एकमेकांची काळजी घेतो ना बाळा. हो मा, पण मोतीमा माझ्यावर खूप प्रेम करते. मग मी तिची स्वतः काळजी घ्यायला हवी ना. बाळा, आम्ही तुला त्या गोष्टीसाठी नाही म्हणतच नाही, पण तू भाऊजी, अहो 24 तास अमोल माझ्या बरोबर असावा असं नाही म्हणत आहे मी. मला ना फक्त आता त्याच्यावर खूप प्रेम करायचे आणि तुझे माझे ते आता सगळं त्याचंच आहे ना. रुपाली, तुमचं बरोबर आहे, पण तुम्ही काय असेल ते स्पष्ट बोला. उगाच शब्दांची खेळ करू नका. अहो, घरातलीच आहेत सगळेजण. बापू आणि तुम्ही सगळे प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मला अमोलला आपण आणि भाऊजींपासून वेगळं नाही करायचंय. मला ना आता तो फक्त माझ्यासोबत हवाय. मला माझ्या मुलासाठी जे काही करायचं होतं ना ते सगळं अमोलसाठी करायचंय आता. रुपाली ताई, अहो पण मी आता मोतीमा बरोबरच जाईल. तू काय काळजी करू नकोस मोतीमा. थँक्यू अमोल बाळा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.